एमआयएम पक्षाचे ज्येष्ठ नेते सिराज बागवान यांचा पुत्र सौफियान सिराज शेख नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असून काही नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांसह ते प्रचार करत आहेत। युवा जिल्हा महासचिव शेख कलीम, शहर महासचिव फसीउद्दीन सिद्दीकी, युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, जिल्हा शहर महिला कार्याध्यक्ष अंकिताताई गजहस यांनी सांगितलंय की शहरातील पाणी समस्या, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या गंभीर प्रश्नांवर आम्ही ठोस उपाययोजना करणार आहोत। नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे। यावेळी एमआयएम प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार फैसल बासोलान, तांबोळी असेपा शोहेब 8, प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार शहनाज समद पठाण, अवध गालेब बागानून यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोफियान सिराज शेख, गंगापूरकरांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा विश्वास युवक उमेदवार सोफियान सिराज शेख यांनी व्यक्त केलाय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे गंगापूरची निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। नगर परिषदेमध्ये या ठिकाणी जे आमचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत, नगराध्यक्ष पदाचे देखील आमचा उमेदवार आहे। आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जर आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष गंगापूरकरांनी निवडून दिला, ते निवडून देणारच आहेत। जर आमचे या ठिकाणी उमेदवार निवडून आले तर हे सर्व आमचे उमेदवार ज्याप्रमाणे हैदराबादमध्ये आमच्या एएम पक्षातर्फे दारुस्सलाम या हेडक्वार्टरवर जनता दरबार चालवला जातो, त्याच प्रकारे औरंगाबादमध्ये सुद्धा दारुस्सलाम आणि सय्यद इम्तियाज जलील साहेब आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या कार्यालयावरून जसं दारुस्सलाम कार्यालयावरून जसं जनता दरबार चालतं, लोकांचे त्या ठिकाणी प्रश्न ऐकले जातात आणि ते सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो, तसंच गंगापूरमध्ये सुद्धा हे सगळे लोक बसतील आणि जनतेचे प्रश्न ऐकतील आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील। ताई, काय निरोप देणार, काय म्हणणार? सर्वांना जय भीम। इथे आल्यानंतर मला आनंद झाला। निरोप तर असा द्यायचा आहे की सर्वांनी एक विकास जे करतात त्याला वोट द्या, नाही जातपात बघून किंवा मी बोलूनच सांगत की पॅकेट घेऊन पण वोट करू नका। शेवटी आपल्या मुळाबाळांचं पण फ्युचर आहे, आपल्याला ते घडवायचं आहे आणि अशा हातामध्ये द्या की ज्याने आपल्या मुळाबाळांचं भविष्य घडू शकतं। तर मी सर्वांना हे सांगू शकते की एक सोफियान शेख भैया आणि ही दीदी आहे, 2 उमेदवार आहे, यांना पण एक नारी शक्तीला संधी दिली पाहिजे, त्यांना पण पुढे याचा मौका दिला पाहिजे। आज संविधान दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे। आज त्या संविधानामुळे आज माझी जी बहीण आहे ती उभा राहू शकली, निवडू शकली। अशाच प्रमाणे जर तुमच्या पण भविष्यासाठी, तुम्हाला मुळाबाळासाठी भविष्य घडायचं असेल तर त्यांना पण चांगल्या हातामध्ये वोट जाऊ द्या की नेक्स्ट टाइम तुमचा पण मुलगा नगराध्यक्षपदी, मुलगी नगराध्यक्षपदी, MLA MP बनू शकतात। तर धन्यवाद, वोट करा आणि एमआयएमला जितून आणा।